एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण उन्हाळी वाळवणातला एक पारंपरिक आणि चवीला अतिशय चविष्ट असा प्रकार पाहणार आहोत। तो म्हणजे ताक घालून केलेला साबुदाणा पळी पापड। तर हा साबुदाणा पळी पापड इतका चविष्ट लागतो ना, आणि त्याच्यामध्ये ताक असल्यामुळे एकदम पांढरे शुभ्र होतात। तर रेसिपी बघूया। इथे मी 4 वाटी साबुदाणा घेतलाय, त्याच वाटीने 1 वाटी ताक घ्यायचे। तर ताक हे आपल्याला गाळून घ्यायचे, तसंच ताक घालायचं नाही, पूर्ण गाळून घ्यायचे। तर ही टिप लक्षात ठेवा। तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणे आपल्याला इथे काढून घ्यायचे आणि यामध्ये आता पाणी घालायचे, पाणी भरपूर घालायचे आणि साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर आता पाणी काढून गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालायचे आणि नंतर 1 वाटी ताक घालायचे। म्हणजे थोडंसं पाणी आणि 1 वाटी ताक घालायचे आणि छान असे साबुदाणे भिजत घालायचे। आपण रेग्युलर जसे साबुदाणे भिजवतो ना, सेम तसंच घालायचे, फक्त इथे ताक वापरायचे। तर तुम्ही इथे बघू शकता। तर आता हे आपल्याला रात्रभर असं झाकून ठेवायचे, म्हणजे छान भिजून येतील। तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया। तर बघा किती छान असे फुललेत साबुदाणे, जे मस्त भिजलेत आणि ताकामुळे एकदम पांढरे शुभ्र झालेत। आता हा साबुदाणा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतले होते आणि ताक मोजलं होतं, त्याच वाटीने इथे 14 ते 15 वाट्या पाणी घालायचे। तर इथे पाणी सगळं आपण मोजून घेऊया आणि मोठं पातेलं घ्यायचे, म्हणजे साबुदाणे शिजायला पण चांगली मदत होते, म्हणजे दाटत नाही, मोकळे शिजले जातात। तर आता गॅसवर पातेलं ठेवायचे, गॅस चालू करायचा आहे। पाण्याला उकळी आली की चवीपुरतं मीठ घालायचे। तर हे खारट पापड अजिबात चांगले लागत नाही, त्याच्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचे। नंतर आपल्याला उकळी आली की साबुदाणे घालायचे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। तर साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हे सतत असं ढवळत राहायचे, म्हणजे साबुदाणा खाली लागणार नाही आणि व्यवस्थित असा शिजला जाईल। हे मिश्रण जसं घट्ट व्हायला लागतं ना, तसं साबुदाणा चांगला शिजायला लागतो। तर हळूहळू असा साबुदाणा चांगला असा फुलला जाईल। तर तुम्ही इथे बघू शकता। तर हे मिश्रण जास्त घट्ट नसावं किंवा पातळ पण नसावं, म्हणजे ही पापडी व्यवस्थित होते। तर अशा पद्धतीने ते मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा शिजवायचा आहे। तर असं पळी घेऊन बघायचं, चेक करायचं। तर आता इथे हे मिश्रण तयार झालंय। आता गॅस बंद करूया। तर मिश्रण इथे छान तयार झालंय। तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। तर आता पुढची तयारी करूया। उन्हामध्ये मी असा प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलाय आणि त्यावर ह्या पळी पापड्या घालून घेते। छोट्या छोट्याच घालायच्या, म्हणजे ज्यावेळेस आपण तेलात तळतो ना, त्या खूप फुलल्या जातात। तर ह्या पापड्या सुकायला 3 दिवस पुरेसे होतात आणि आता कडकडीत ऊन पडतंय, त्याच्यामुळे छान असा सुकल्या जातील 3 दिवसात। म्हणजे एक दिवस एका साइडने आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साइडने। तर इथे तयार झाल्यात पळी पापड्या। तर आता अशाच आपण सुकून घेऊया आणि 3 दिवसांनी बघू। तर आता 3 दिवसांनी बघा किती छान सुकल्यात पापड्या, रंग पण किती छान आलाय। तर आता इथे तळून बघूया। तर कढईमध्ये तेल चांगलं तापवून द्यायचंय। तापलं की मग बघा किती मस्त अशी फुलली आहे। तर ताक घातल्यामुळे हे पापड किती पांढरे झालेत आणि तेलात टाकताच कसे दुप्पट फुललेत। तर खायला सुद्धा चविष्ट होतात हे पापड। तर तयार आहेत इथे पळी पापड्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच वाळवणाच्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा। बाय बाय।